नमस्कार मैत्रिणींनो, ही बघा मी बाही कट करून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। बरोबर मध्यभागी मी एक टक्स टाकून घेतला आणि त्यावरती आता ही आपल्याला ही डिझाइन टाकायची आहे। बघा इथे मी 4 प्लेट घेत आहे। चारही प्लेट मी एकमेकावरती ठेवून जोडून घेत आहे। आता हे जोडल्यानंतर इथे एक मशीन फिरून घ्यायची। त्यानंतर आता हे दुसऱ्या प्लेट आपल्याला उलट दिशेने म्हणजे एकमेकाकडे तोंड करून आपल्याला ह्या टाकून घ्यायच्या आहेत। इथेही 4च प्लेट टाकून घ्यायच्या। त्यावरती मशीन फिरवून घ्यायची। आता दुसऱ्या साइडला आपल्याला काय करायचं आहे, त्याच प्लेट थोड्या थोड्या अंतराने जोडून घ्यायच्या आहेत। जेणेकरून त्या प्लेट आपल्याला छान अशा शेपमध्ये दिसल्या पाहिजे। जशा जोडल्या आहेत तशाच आपल्याला फक्त थोड्या थोड्या अंतरावर जोडायच्या आहेत। आता हे जोडून झाल्यानंतर ब्लाउजचा काठ आहे तो आता खालच्या साईडला जोडायचा आहे आपल्याला। इथं हवं तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता। तर ही काठ आहे, ही काठ जोडून घेते मी। आता ही काठ जोडल्यानंतर यावरती एक दाबटीप टाकून घेऊयात। त्यानंतर जी बाही अस्तर कट केलेली आहे ती आपण खालच्या साईडला जोडून घेणार आहोत। ही बाही कट केलेली आहे ती खालच्या साईडला मी जोडून घेते। एकदम काठांवरती आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे। यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची। आता ते दाबटीप टाकल्यानंतर आता ही बाही आपण सरळ करून परत एक शिलाई मारून घेऊयात। आता वरच्या साईडला बाही थोडी मोठी होत आहे आपली, तर ती आपल्याला जशी अस्तरची कट केलेली आहे तशीच आपल्याला सरळ करून जोडून घ्यायची आहे। आता इथं मार्किंग करून घेते मी। तर इथे 9.5ची बाही पाहिजे आपल्याला। आता तेवढीच बाही आपण जोडून घेणार आहोत। ह्या प्लेट परत एकदा आपल्याला व्यवस्थित टाकून जोडून घ्यायच्या आहेत। बघा किती सुंदर अशी आपली ही बाही डिझाइन तयार झालेली आहे। आता हे वरचं कापड आहे ते कट करून घेते मी। आणि खालच्या साईडला शोचे बटन लावून बाही तयार करून घ्यायची आहे। चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।